लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा। काय ते दूध का दूध पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा। आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय। आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय। मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय। तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत। ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत, तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या, की सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतात की नाही हे सुद्धा तपासा। कारण जर शौचालयामध्ये 100 माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात। आणि मी मतदारांना का सांगतोय, कारण हे तर सगळे राजतू दाखवले, बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहेत ती। आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे। तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचं कुठे, तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही। त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे। एक 2 दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत, मला रवीने येऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत। म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, आता दिवाळी झाली दसरा झाला, हे कशाला आले, मग निवडणूक आली असणार। मग त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं, सगळी मराठी माणसं, त्यांची काही दोष नाही, आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी। आणि म्हटलं बोला काय हो, काय माहिती पाहिजे तुम्हाला, नाही तुम्ही सांगा। म्हटलं मी काय सांगू, मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे, नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का, म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे, मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं, म्हटलं मी कशाला, तुम्ही माझ्याकडे आलात, नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी। मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही। आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय, 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे। आणि कुठून केलाय, ते सक्षम नावाचं ॲप आहे। तर सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं, मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे। याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय, हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय। आणि कदाचित